शेताच्या बांधावर किंवा रस्त्याच्या कडेने हे एरंडाचं झाड तुम्ही अनेकदा पाहिले असेल. आयुर्वेदात याला औषधी स्वरूपात वापरले जाते. तर चला बघूया एरंडाचे औषधी गुण काय काय आहेत. आयुर्वेदनुसार एरंड हे चवीला मधुर आहे, म्हणजे ती चवीला गोड आहे. तसेच तिचं वीर्य उष्ण आहे, म्हणजे ती गरम असते. तसेच ती पचायला जड असते. या सर्व गुणांमुळे ती वातहर काम करते, म्हणजे शरीरातील वात बिघडला असेल तर तो वातदोष पूर्णपणे शांत करायला ही मदत करते. तसेच वाताचे काही विकार झाले असतील ते कमी करायला एरंडाचा वापर तिथे केला जातो. तसेच कफ दोष, कफाचे काही त्रास असतील ते देखील कमी करायला एरंडाचा वापर आयुर्वेदात केला जातो. ही दीपनीय आहे, म्हणजे जठराग्नी व पचनशक्ती ही प्रदीप्त करायला ही मदत करते. तसेच शूलग्न म्हणजे शरीरात कोणत्याही प्रकारची वेदना किंवा पोटदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल यामध्ये उपयुक्त हे एरंडाचं झाड तिथे वापरले जाते. तसेच शोथग्न म्हणजे शरीरात असलेली सूज कमी करायला हे एरंडाचं झाड आपल्याला मदत करते. आयुर्वेदात एरंड तेल हे मृदुविरेचक आहे, म्हणजे पोट साफ करणारं, तसेच वातरोग कमी करणारं. चिकट मल तयार होत असेल किंवा गॅस तयार होत असेल किंवा टॉयलेटला खडा तयार होत असेल त्यावेळेस एरंड तेलाचा वापर आयुर्वेदात तिथे केला जातो. पण तिची मात्रा ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनास ठरवली जाते. शरीरात सांधेदुखी असेल, तिथे आम वात झाला असेल त्या ठिकाणी एरंडाचा तेलाचा वापर किंवा एरंडापासून बनवलेल्या पत्र पोटली म्हणजे त्या पोटलीचा शेक दिल्याने तिथले शूल हे कमी व्हायला मदत होते. तसेच कोठा खूप जड झाला असेल, पोट साफ होत नसेल तेव्हा एरंडाचा वापर तिथे केला जातो. तसेच पंचकर्ममध्ये बस्ती नावाच्या पंचकर्ममध्ये एरंडाचा वापर केला जातो. एरंड ही उष्ण गुणामुळे वात कमी करणारी आहे, पण जर तिचा अतियोग झाला किंवा अतिवापर झाला तर ती पित्त वाढवून तुमच्या शरीरावरती दुष्परिणाम देखील घडू शकते. त्यामुळे तिची योग्य मात्रा काय आहे ती आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनातच ठरवली जाते. त्यामुळे तुम्हाला हिचा औषधी वापर करायचा असेल तर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पतींचा उल्लेख आला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशा अनेक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.